स्वरूपामध्ये राज्य कारभार करण्यासाठी काही नियमावली असणे गरजेचं होतं, आवश्यक होतं। आणि या दृष्टीनं आपल्या भारताची राज्य घटना तयार करण्याचं काम आपल्या भारतातीलच काही तज्ञ लोकांच्याकडे सोपवण्यात आलं आणि त्यासाठी एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली। या मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर भीमराव आंबेडकर, म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनाही भारताची राज्य घटना लिहिण्याचं काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं। ही राज्य घटना म्हणजे संविधान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर आपल्या देशाचा राज्य कारभार कशा पद्धतीने चालवायचा, राज्य कारभार कसा करायचा यासाठी तयार केलेल्या नियमांचं, कायद्यांचं असं हे पुस्तक आहे। ही राज्य घटना लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे। तर या संविधान म्हणजे काय आहे मुळात, तर भारतातील सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल तत्वांवर आधारित असं हे आपलं संविधान आहे। कारण या संविधानामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळतो, स्वातंत्र्य मिळतं, समानता मिळते आणि बंधुता, प्रेम हे सर्व या संविधानामुळे आपल्याला बहाल केलेलं आहे। त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिक हा स्वतंत्र आहे, समान आहे। समानतेचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे, स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे। म्हणजे जे आपल्या भारतीय नागरिकाला मूलभूत अधिकार, जे हक्क आहेत, आता जे अधिकार आहेत, हे सर्व या संविधानामुळेच आपल्याला मिळालेले आहेत। स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपल्या भारतामध्ये संविधान नव्हतं, संविधान लागू नव्हतं आणि त्यामुळं भारतातील सर्व लोक आपण गुलाम होतो, इंग्रजांचे गुलाम होतो आपण। इंग्रजांच्या बरोबर इतर वरिष्ठ वर्ग त्याचे सुद्धा आपण सर्वजण गुलाम होतो आणि गुलामीमध्ये आपल्याला जीवन जगावं लागत होतं। आपला जो बहुजन समाज आहे आपल्या देशातील, हा गुलामीमध्ये जगत होता आणि या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या देशाला संविधानाची गरज होती आणि असं हे संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून आपल्या देशाला अर्पण केलेला आहे। आणि तो दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान आपल्या देशाला त्यांनी अर्पण केलेलं आहे, बहाल केलेलं आहे। 26 नोव्हेंबर 1949 ला अर्पण केल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून ते आपल्या देशामध्ये लागू झाले आपल्या देशाला आणि 26 जानेवारी पासून आपला देश प्रजासत्ताक झाला। म्हणजे प्रजेची सत्ता आली। प्रजेची सत्ता आली म्हणजे काय झालं तर बघा, स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशामध्ये राजेशाही होती। राजेशाही म्हणजे राजा असायचा आणि त्या राजाच्या पोटी जो मुलगा जन्माला यायचा तोच पुढे राजा व्हायचा, राजपुत्र। आणि म्हणजे ही राजेशाही पद्धत होती। आणि ज्या दिवसापासून आपल्या देशामध्ये संविधान लागू झालं त्यानंतर आपल्या देशामध्ये लोकशाही सुरू झाली आणि या लोकशाहीमुळे आपल्या देशाची व्यवस्था ही बदलली आणि आज आपण पाहतोय की लोकशाहीमध्ये लोक काय करतात, आपले लोकप्रतिनिधींना निवडून देतात आणि हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा राज्य कारभार पाहतात। म्हणजे संविधानामुळे आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला अनेक हक्क अधिकार मिळालेले आहेत। या हक्क अधिकारामुळे आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती झालेली आहे, विकास झालेला आहे। महिलांना समानता किंवा समान संधी प्रत्येक नागरिकाला मिळालेली आहे। मूलभूत हक्क अधिकारामध्ये समानतेचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा आहे, धर्म स्वातंत्र्याचा आहे, न्यायाचा हक्क आहे,
संस्कृतीचा हक्क आहे, शिक्षणाचा हक्क आहे. शिक्षणाचा हक्क हा तर मूलभूत हक्क आहे. देशातील प्रत्येक मुलाला 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलाला शिक्षणाचा हा सक्तीचा आणि मूलभूत असा हक्क अधिकार संविधानाने दिलेला आहे. म्हणजे हे सर्व आपल्याला जे आज आपण हक्क अधिकार आपण भोगतोय, आपल्याला जे मिळालेले आहेत, हे सर्व आपल्याला या संविधानामुळेच मिळालेले आहेत. त्यामुळे संविधान हे आपल्या भारताचा एक अभिमान आहे. आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करणारं हे पुस्तक आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाला संविधानाचा अभिमान पाहिजे आहे. कारण संविधानामुळं आपण या भारतामध्ये स्वतंत्रपणे, मुक्तपणे आणि आपले हक्क अधिकार आपण त्याचा लाभ घेत आहे. त्यामुळे संविधान हे आपण वाचवलं पाहिजे आणि संविधानाची गरज प्रत्येक नागरिकाला आहे. देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकालाही संविधानाची गरज आहे. आपण संविधानाकडे आपण पाहत नाही किंवा आपल्याला माहित नसतं. इतर आपल्याला पुस्तकं वगैरे आपण वाचतो, पण संविधानाकडे आपण बघत नाही. कारण संविधानाविषयी आपल्यामध्ये जाणीव नाही, जागृती नाही आपल्यामध्ये. तर संविधान हे मूलभूत हक्क अधिकारांचा आपल्या काय आहे, एक ग्रंथ आहे. तो पवित्र ग्रंथ आहे. तो आपला आत्मा आहे, आपल्या देशाचा, प्रत्येक नागरिकाचा. म्हणून संविधान हे प्रत्येकानेच काय केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. ज्यावेळी संविधान लागू झालं सुरुवातीला, तर त्यावेळी 395 कलम होती संविधानामध्ये. हे जे संविधान आहे हे 395 कलमांचं होतं. आणि या 395 कलमांमध्ये अनेक प्रकारच्या घटना होत्या. त्यामध्ये कायद्याविषयीचे नियम होते, अनेक कायदे होते, मंत्रिमंडळाविषयी कायदे होते, लोकांच्या विषयी कायदे होते, न्याय व्यवस्थेविषयीचे कायदे होते, शिक्षण विषयी कायदे होते. म्हणजे असे विविध प्रकारचे हे संविधान आपलं तयार करण्यात आलेलं आहे. आणि नावांना देशाला ज्या ज्या समस्यांची ज्यावेळी गरज वाटेल त्यावेळी या संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली. संविधानाची मूळ घटना आहे ती आहे तशीच ठेवलेली आहे. त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही. परंतु आवश्यक ज्या समस्यानुसार, देशातील लोकांच्या समस्या काय आहेत, त्यानुसार परिस्थिती काय आहे, त्यानुसार या संविधानामध्ये आपल्याला त्याच्या घटनेमध्ये दुरुस्ती करता येते. नवीन कलम यामध्ये वाढवता येतात. आणि अशा पद्धतीने या संविधानामध्ये आजपर्यंत नवीन कलमांचा समावेश झालेला आहे. आणि मग हे असं संविधान आपल्या सर्व नागरिकांसाठी हे अतिशय मोलाचं आहे, आपल्यासाठी आपल्या अभिमानाचं आहे. म्हणून आपण प्रत्येकाने संविधान आपल्या घरी संविधानाची प्रत ठेवली पाहिजे. त्या संविधानातील आपले हक्क अधिकार जाणून घेतले पाहिजे आणि त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे. तर आजच्या या विशेष दिवसानिमित्त हे संविधान तयार करणारे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि त्यांचे सदस्य या सर्वांना मी आजच्या दिवशी वंदन करतो. त्यांना कोटी कोटी प्रणाम आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.